बघा मित्रांनो, तुम्हाला गोष्टी पूर्ण माहिती असल्या पाहिजे, कारण तुम्ही शेळीपालनासारख्या फार महत्त्वाच्या विषयामध्ये उतरलात. तर बोकड आपल्या शेळीपालनातला सगळ्यात महत्त्वाचा नफा देणारा जर घटक जर म्हणलं तर बोकड. आता बोकड मार्केटमध्ये 3 पद्धतीमध्ये जास्त प्रमाणात विकला जातो. सगळ्यात पहिला मटणासाठी कटिंग मार्केटला, जे गावरान किंवा तुमचे क्रॉसचे उस्मानाबादीचे जे बोकड असतात ते कटिंगला जातात. दुसरा मुद्दा, तुमच्याकडची पिल्लं हे लोकांच्या शेळीपालनाच्या फार्मवरती तिथली संख्या वाढवण्यासाठी ब्रीडर म्हणून, लागवडीचा बोकड म्हणून, पैदाशीचा बोकड म्हणून विकले जाणार. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मार्केटमध्ये बकरी ईद करिता म्हणजे कुर्बानी करिता बकरी ईदच्या टायमाला, आता 27 मेला या वर्षीची बकरी ईद आहे, हे बकरी ईदला कुर्बानीचे बोकड विकले जातात. आता 3 पैकी नेमकं तुम्ही कोणत्या फळीवर खेळायचा हा तुमचा अभ्यासाचा आणि तुमच्या पूर्ण प्लॅनिंगचा विषय आहे. तुम्ही शेळीपालनावर उतरताय तर मग तुम्हाला हे बोकड पालनाचं सगळं स्ट्रक्चर कळावं म्हणून मी या ठिकाणी व्हिडिओ करते. थोडासा मोठा होईल पण लक्ष द्या. आता मी आज आलो होतो सचिनकडे आल्याच्या नंतर 100-150 बोकडं त्याने इथं ठेवले होते. या वर्षीच्या मार्केटमध्ये हे बोकडं त्याला द्यायचे होतं. मला म्हणलं सर येतं का, मग बोकडं तर जाणारच आहेत, सचिनचं नाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मी व्हिडिओ करते म्हणल्याच्या नंतर, पण तुम्ही जे शेळीपालक हा व्हिडिओ बघतायत त्यांना उद्या हे बकरीचं मार्केट माहीत झालं पाहिजे किंवा ह्या लेवलवरती आहे. बघा उतरताय ना, तर मग लहान पिल्लं वगैरे मोठे बोकडं कसे घ्यायचे, सचिनचा नंबर दिलेला आहे. पण मुद्दा येतो की माहितीमध्ये तुम्हाला सांगतो, बकरी ईद करिता बोकड बनवताना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं मार्केट आहे देवनार मार्केट. देवनारच्या मार्केटमध्ये ह्या 3 दिवसामध्ये खूप मोठी उलाढाल होते आणि लाखोच्या संख्येनं बोकड विकले जातात. कधी जर मुंबईला गेले तुम्ही तर देवनार मार्केटला एकदा जाऊन बघा, किंवा रेग्युलरच्या बी बाजारामध्ये जर गेले तर देवनारला तुम्हाला बोकडांची काय व्हॅल्यू आहे ते कळते. किंवा महाराष्ट्रामध्ये बकरीचं सगळ्यात मोठं मार्केट जर म्हणलं तर कधी जर समजा भिवंडीपासून म्हणजे कल्याण भिवंडीपासून नाशिक रोडला जर समजा, नाशिक हायवेनं जर समजा पुढे आले तर तुम्हाला तिथं बोकडांचा एक खूप जास्त फार्म पाहायला भेटतील. मोर दॅन जवळपास 100च्या आसपास फार्म आहेत त्या ठिकाणी. आणि ते बोकडं तिथं खस्सी करून संगोपन केले जातात. 1,000, 500 शेळ्यांचे किंवा बोकडांचे फार्म आहेत. आता खस्सी का केले जातात, बोकड 2 पद्धतीचे संगोपनामध्ये, एक अंडू बोकड आणि खस्सी बोकड. आता तुम्ही ह्या वातावरण पाहिलात, इथं जवळपास प्रत्येक बोकड दुसऱ्या बोकडावर उडायला बघायला आहे. म्हणजे हे अंडू बोकड आहेत, हे उद्या लागवडीसाठी योग्य आहेत. हे आता वयात आलेले आहेत, म्हणजे हे चरबट, आपल्या भाषेमध्ये माजलेले बोकड आहेत. आणि बोकडाला सूर्य याच्यामुळे लवकर लागलेले. तर हे अंडू बोकड असल्यामुळे हे जास्त गर्दा बिरदा करतायत. पण तुम्ही बकरीसाठी स्पेशल जर बोकड देत असाल तर खस्सी करून पण बोकडांचं मार्केट तुम्हाला तयार करता येते. तर हे जे खस्सी केलेलं जे मार्केट आहे खस्सी बोकड, तर याला पण चांगली व्हॅल्यू असते. असं नाही की अंडू बोकडाला व्हॅल्यू, अंडू बोकड सुद्धा विकले जातात. पण बकरीसाठी उद्या बोकड निवडायला तर मग माझं म्हणणं काय आहे, 5-6 महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला हे बोकड निवडताना माहिती असली पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा, बकरी ईदला तेच पिल्लू चांगल्या किमतीमध्ये जाते ज्या पिल्लाकडे देखणा रंग असतो. देखणा रंग म्हणजे कोणता बी असो, काळा असो, पांढरा असो, तांबडा असो, किंवा त्याच्यावरती चट्टेपट्ट्याचा कलर असो. देखणा म्हणजे काय माहितीये का, कलर मॅटर करत नाही. देखणा बोकड म्हणजे त्याचं बॉडी स्ट्रक्चर. आता याची शिंगाची ठेवण बघा, शरीराची ठेवण बघा, नाकाची, कानाची लांबी, डोळे, त्याच्या शरीराला हा पट्टा आलेला, त्याचं एकदम चोपडं तजेलदार शरीर, पायामध्ये मोडलेलं नाही, काही नाही. आणि कधी पण बकरीचं बोकड हे दातावर आलेलं असलं पाहिजे. आता हे 2 दातावरलं पिल्लू आहे. थोडं झूम कर म्हणजे लक्षात येऊन जाते. 2 दातावर आलेले हे बारके आहेत. अलीकडे 3 दात बारके, हा मोठा, इथला हा मोठा आणि इकडे 3 बारके, म्हणजे 2 दातावरलं पिल्लू. तर कधी पण बकरी ईदला दातावर आलेलं पिल्लू, आदत पिल्लू नाही ऐकायचा. मग हे लक्षात ठेवायचं. मोडलेलं जर जनावर असेल, बोकड असेल, उपयोग नाही. मोडलेलं बट्टा असलेलं जमत नाही, कारण त्याची कुर्बानी द्यायची. आता मुस्लिम समाजामध्ये एक आस्थेचा विषय आहे. कुर्बानी करता बोकड असतात आणि त्या बोकडाला ते चांगला कानाला फाटलेलं, चिरलेलं, अंगाला कुठेतरी जखम झालेली किंवा अंडाशयाच्या ठिकाणी शिंग मोडलेलं, हा होंडा असलं तरी चालेल, त्याला शिंगच नाहीत, परंतु शिंग होते आणि त्यातलं मोडलं असं जमणार नाही. ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला सगळे बोकड निवडावे लागतात. आणि संगोपनाच्या बाबतीत सांगतो, खरपड, मरेल, मेंबळट किंवा असं एकदम असं बोकड पण नसलं पाहिजे बरं का. हे पण तुम्हाला माहिती, बोकड कसं फायर. आता इथं बघाय तुम्ही, अर्ध्यापेक्षा जास्त बोकड हे उगाच दुसऱ्याला खाजवायला येतं. आता हे फायरवालं बोकड ते दुसरं खाली बसले तरी त्याला पायानं, हे बघा आता हे का पायानं उकरू त्याला बाजूला करायला का, त्याच्या अंगामध्ये एक रग आहे. आणि अशा बोकडांची कुर्बानी ते देतात. कुर्बानी करता निवडताना बोकड हा तजेलदार, देखणा असा असावा. हे बघा कलर कोणता, आता हा सोजेतच्या त्या याच्यामधून आलेला. आता हा बोकड बघा, आता हा चाललाय, हे बघा काळ्या रंगामध्ये एकदम ठिपका आहे वगैरे वगैरे, एकदम सुंदर. पायामध्ये बोकड एकदम सुंदर असा मजबूत असला पाहिजे, मोडलेला नसला पाहिजे. तर ह्या गोष्टीचा मग असे पिल्लं तुम्हाला सुरुवातीला निवडावं लागतात. सचिन, आता मला सांग,
आता लोकांना कसं आहे माहिती आहे का, ह्या क्षेत्रात उतरायचे बरीच लोक आहेत. हा. आता ह्याच्यामध्ये मला तेवढा वेळ नाही बाबा कोणाला जाऊन बोकडा आणून द्या, शेळ्या आणून द्या आणि हे करा. आपल्या मग हा फार्म आहे, संशोधन आहे, लोकांना माहिती सांगायची, ट्रेनिंग घ्यायच्या सगळ्या गोष्टी. तर तू ह्या लोकांना काय कर माहिती आहे का, ज्यांना कोणा तू यासोबत संपर्क करतील, तुमच्यापैकी ज्यांना वाटते की बाबा नाही आता मला थोडंसं रिस्क आहे, सुरुवातीला घेऊ शकत नाही, तर मग तो तुम्हाला मदत करेल. पिल्लांच्या खरेदीपासून तुम्हाला कुठून आणायचे काय सगळ्या गोष्टीच्या संदर्भात विक्रीला बी मदत करेल. कारण काय त्याचं नाव आहे आणि तो मागच्या 3-4 वर्षापासून सतत माझ्या संपर्कात आहे. फसवणूक वगैरे होणार नाही, परंतु तुम्हाला मदत होईल कोण्या गोष्टीचा. आणि पैसा काय आता 12,000 तर 18-19 पर्यंत ह्यातले बोकडे इकलो काय. कटिंग मार्केटचा रेट आहे हा. कटिंग मार्केट कटिंगला बी त्याच्यापेक्षा चांगल्या किमतीमध्ये बोकड जाते. बोकडाचे 12,000 18,000 पर्यंत 1 वर्ष सांभाळायला आणि पूर्ण हे 2 दाताचे वर्ष. आणि जे पिल्ले बी काही लोकांना जर सुरुवातीला घेऊन द्यायचे 10, 20, 30, 40, 50 असे जर पिल्ले घ्यायचे असेल त्या संदर्भामध्ये ठीक आहे. एकदा पत्ता सांग तुझ्याकडे येण्यासंदर्भात, म्हणजे त्या लोकांना ते होऊन जाईल. गाव धानोरा देवगाव, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. जिंतूर आणि परभणी रोडवर बोरी गावापासून 7 किलोमीटर अंतरावर धानोरा देवगाव हे गाव आहे. कधी बी तुम्हाला काय वाटलं नंबर दिलेला आहे, लोकेशन टाकतो त्याच्याकडे या, किंवा माझ्याकडे पण तुम्हाला जर वाटलं आधुनिक शेती आमचा जवळपास 30 किलोमीटरचाच अंतर आहे, येऊ शकता. पण व्यवसायामध्ये बोकड पालनामध्ये उतरताय तर हे नाही, निवडीपासून पिल्लाच्या निवडीपासून तर विक्रीपर्यंत लक्ष द्यावं लागते. तुम्ही उगा खरपडं मरपडं पिल्लू घेतलं त्याचं काय मोठं बनणार आहे. बोकड चांगलं बोकड बनवण्यासाठी तुम्हाला त्या लेवलवरती काम करावं लागते. मग तुम्ही बोकड पालनामध्ये आधी भेटी द्या, माहिती घ्या. मी तुम्हाला म्हणलं भिवंडीच्या ठिकाणी त्या पडघा नाक्याच्या जवळ भरपूर फार्म आहेत, त्या ठिकाणी जा. आता हे असं बी पिल्लू, आता हे स्ट्रक्चर मुद्दाम त्यानं आणलं. आणि चंदवाल्या बोकडाची बी क्रेज असते बरं का बकरीच्या टायमाला, ते बी खूप लोक त्या संदर्भात बी असतात. चंद्रकोरचे बोकड सुद्धा लोक, आता शेवटी आस्थेचा विषय आहे ना, घेणाऱ्याला तो आवडला लावली किंमत. लोक पैसा कशासाठी कमवतात, आपल्या हौशी नवशी त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात अशी पिल्लं ते मला हे होतात. चला, तर बोकड पालनाच्या संदर्भात अजून जर काय अडचणी असतील तर त्याला विचारा किंवा मला विचारा किंवा कमेंट करा, उत्तर दिले जातील. ठीक आहे, धन्यवाद.